आरबी दयावान संस्थेच्या पाठपुराव्याला यश आलं असून भवानीपेठ परिसरातील सार्वजनिक शौचालयासाठी 8.5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। भवानीपेठ परिसरातील मराठा वस्ती, मुकुंदनगर, राजीव गांधी नगर या भागामध्ये हजारो संख्येने लोक राहतात। अशा दाट लोकवस्तीत गेल्या 60 वर्षांपूर्वी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलं होतं। त्यानंतर यावर कोणत्याही नगरसेवकांनी लक्ष आणि प्रतिक्रिया दिली नाही। या सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था विस्कळीत झाली होती। यामधून दुर्गंधी येत होती। चेंबर भरून लोकांच्या घराघरात शौचालयाचं घाण पाणी जात होतं। परिसरातील मोठ्या प्रमाणात महिला, लहान मुलं आणि वयोवृद्ध शौचालयात जात असतात। त्यामुळे इथं राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याला धोका होणार हे नाकारता येत नाही। याचा विचार करून आरबी दयावान संस्थेचे संस्थापक रमाकांत बाळशंकर, विश्वभूषण कांबळे, राहुल दुपारगुडे, दादा सरवदे यांनी निवेदन दिलं होतं आणि याचा सातत्यानं पाठपुरावा करून 8.5 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन काम चालू झालं आहे। त्यामुळे सर्व नागरिकांचा प्रश्न सुटला आहे। दरम्यान महानगरपालिका प्रशासनाचे आणि आरबी दयावान संस्थेचे आभार सर्व नागरिकांनी मानले। भागामध्ये सार्वजनिक शौचालय मुकुंदनगर या ठिकाणी एकच आहे आणि यामध्ये 51 हे शौचालय असून ह्याला कमीत कमी 40 वर्ष पूर्ण होत आहेत आणि यामध्ये अनेक वर्षापासून इथे दुर्गंधी पसरत आहे। चेंबर मधून पाणी, घाण पाणी लोकांच्या घराघरामध्ये जात आहेत। त्यामुळे लोकांना, इथल्या त्रस्त नागरिकांना अतिशय त्रास होत होता। पण याची दखल आरबी दयावान संस्थेच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी घेऊनही गेला 1 वर्ष झाला पाठपुरावा करत आहे आणि त्या पाठपुराव्याला बघत आहे 1 वर्ष पूर्ण होऊन आता कुठं तर ह्याला यश मिळालेलं आहे। त्या पद्धतीने 51 पूर्ण शौचालय हे बांधून नवीन करण्याचं काम आयुक्तांकडून आम्हाला प्रस्ताव मिळाला। 40-50 वर्ष झाले संडास असे बघण्यात आहे। इथे काय स्वच्छता नाही, घाण आहे, आळ्या येते, घाण पाणी येतंय, वास येतंय, सोय नाही कशाची। लेकरा बाळा सगळे इथं आजारी पडून आहेत, कशाची सोय नाही। तुम्ही काय व्यवस्था करत नाही, स्वच्छता नाही, तुम्ही सोय केली पाहिजे। चांगल्यासाठीच काम करायला लागले ती। आम्ही सगळेजण काम करू द्या, आम्ही सगळेजण थांबला। हा नाही पडून आता किती दिवस झालं पडले ते सगळे 50 वर्ष घाण झाले ते। आम्हाला येऊन येत आता 60 वर्ष झाले, उठू वाटत नाही, काय सुद्धा स्वच्छ नाही बघा। वास वास आम्हाला जीवाला आलं ते वासाला। स्वच्छता पाहिजे। वर्ष झालं त्या बांधकाम संडासाची सोय नाहीये, का बाथरूम नाही, का हाऊस नाही, का पाणी नाहीये। घाणीतनं यावं लागतंय, घाणीतनं जावं लागतं।